पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु मुळे महाराज की जय। श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय। बजरंग बली की जय। श्री गणेशाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षितिये। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 12व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आहे। त्या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना वंदन करतायत। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव सद्गुरू संत बाळूमामा यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त आणि त्या नामोत्सवातील ही माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाने पहिल्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे। किंबहुना पहिला मान मिळालाय बरं का, अग्रपूजेचा मान। जसा गणेशाला अग्रपूजेचा मान आहे तसं पूर्णानंद हे नाव गणपतीच आहे बरं का। हा 101,000 गणपतीची नाव आहेत सहस्त्रनामावली, त्याच्यामध्ये पूर्णानंद हे नाव गणपतीच आहे। तेव्हा हा सेवेचा योग आहे। एका सत्पुरुषाचं पुण्यस्मरण आहे। साधू जरी आज शरीर रूपाने जरी साधू नसले तरी कार्य रूपाने साधूंचं अस्तित्व अबाधित आहे बरं का। किंबहुना साधूच्या कार्यावरती साधूच्या कीर्तीवरतीच आज माणसं जगतात। जो कोणी त्यांच्या कार्याचा गौरव करेल, जो कोणी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव करेल, जो कोणी त्यांच्या नामाचा गौरव करेल, जो कोणी त्यांच्या स्वरूपाचा गौरव करेल त्याचं जीवन निष्पाप होईल, निर्विकार होईल। असं साधूचं जीवन आहे। साधू असण्यामध्ये जेवढं सामर्थ्य आहे तसं त्यांच्या कार्याची तेवढीच शक्ती आहे बरं का। म्हणून त्या साधूंचं वर्णन करताना नामदेवरायांनी वर्णन केले, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। कीर्ती तनु त्या साधूची या भूतलावरती आहे आणि त्या कीर्ती तनुचीच आज आपण उपासना करतोय बरं का। साक्षात साधूची सेवा करण्याने जे फल मिळतं तेच कीर्ती तनुची सेवा करण्याने फल मिळतं, लक्षात ठेवा। कीर्ती आणि साधूचं स्वरूप याच्यामध्ये अभेद आहे, भेद नाही आहे। कीर्ती म्हणजेच साधू आणि साधू म्हणजेच कीर्ती। आमच्या तुमच्या जीवनामध्ये कीर्तीने आमची तुमची प्रसिद्धी काही काल असते
काही कालांतर प्रसिद्धी राहत नाही बरं का. असं साधूचं जीवन आणि असे थोर महापुरुष आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी जन्म घेऊन काही साधना करून अनेकांना तारलं बरं का. आजही अनेक जण त्यांच्या नावावरती तरले, तरतात, तरत राहतील बरं का. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्य काळ आहे. हा तिन्ही काल हे मनुष्याच्या जीवनामध्ये साधूच्या चिंतनाला अतिशय उपयुक्त आहेत बरं का. म्हणून त्या साधूचं स्मरण आपण अखंड ठेवावं, ज्या साधूंनी आपल्या साधनेतून, आपल्या विचारातून, आपल्या बोधातून, आपल्या अस्तित्वातून, आपल्या कार्यातून जगाला एक संदेश दिला. अशा साधूची कुठंतरी आपण अंतःकरणामध्ये कृतज्ञता ही अखंड ठेवली पाहिजे. आणि ती अखंड कृतज्ञता ठेवण्याकरता हा 8 दिवसाचा उपक्रम आहे बरं का. पुण्यस्मरण करणं म्हणजे काय? साधू पुण्य स्वरूपच आहेत, पण त्यांचं स्मरण करण्याने आपल्या जीवनातली पुण्याची वृद्धी होते. पुण्याची वृद्धी होते. पैसे बँकेत ठेवल्यानंतर व्याज वाढतं बरं का. तसं साधूच्या जीवनाचं चिंतन करण्याने आपल्या जीवनामध्ये पुण्यरूपी व्याज वाढतं. पुण्यवंत व्हावे घेता पुढाऱ्यांची नावे छे, घेता सज्जनांची नावे. तुम्हाला जीवनामध्ये पुण्य मिळवायचं असेल तर अशा महापुरुषाचं स्मरण अखंड ठेवा बरं का. तेव्हा आपण भाग्यवान आहोत की आजपासून आपल्याला 7 दिवसामध्ये अखंड त्या साधूचं महात्म्य, साधूचं कार्य, साधूची कीर्ती, साधूचा बोध याची चिंतन आणि श्रवण करण्याची एक पर्वणी आहे. पर्वणी बरं का. 8 दिवस खायला मिळतं यात नवल नाही आहे, पण 8 दिवस आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे हे फार मोठं भाग्य. लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबांनी वरण आहे, वानावे ऐकावे कधीतरी त्याची सदा. अशा महात्म्याचं अखंड स्मरण करावं, त्यांचंच वर्णन करावं, त्यांनाच पाहावं, त्यांच्याविषयीच बोलावं. आणि असा हा पुण्यकाल मामांचा अंतो सेवेचा योग आमचे तीर्थरूप वैकुंठवासी काजवे महाराज यांच्या पुण्यातून माझ्या वाट्याला आलेला आहे. महाराजांनी फार कार्य केलेलं आहे मामांच्या बाबतीत. मामांच्या बाबतीत तीर्थरूप महाराजांनी आरती लिहिलेली आहे आणि अखंड या कार्याकरता त्यांनी बराच काल घालवलेला योगदान आहे त्यांचं. लक्षात ठेवा. आणि त्या योगदानातूनही आज सेवा आपल्या वाट्याला आलेल्या किंबहुना याची जाणीव या भक्त मंडळांनी ठेवलेली आहे बरं का. तेव्हा अशा एका महापुरुषाचा पुण्यतिथीचा उत्सव आज आरंभ आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये, भागवत धर्मामध्ये आरंभाला नमन करावं, मंगल करावं अशी रीत आहे बरं का. वैदिक आहे, वैदिक परंपरेला धरून आहे. लक्षात ठेव. आता साधूचं जीवन पुण्य स्वरूपच आहे. मग त्यांच्या उत्सवाचा आरंभ करत असताना कोणाचं स्मरण करावं? त्यांचं स्मरण करावं बरं का. साधूच्या पुण्यतिथीचा आरंभ करत असताना देवाचं स्मरण करण्यापेक्षा साधूचं स्मरण करावं का. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. ते देव स्वरूपच आहेत, अभिन्न नाही आहेत. म्हणून त्यांचं स्मरण
त्यांच्या स्वरूपाचं स्मरण करणं हेच मंगल आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या नावाचा जयघोष करणं हेच त्यांचं मंगल आहे. कारण त्या महात्म्यांचं जीवनच इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे. तुकोबारांनी वर्णन केले, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला तर एखाद्या व्यक्तीच्या जीवनातलं पावित्र्य निघून जातं बरं का. पण ज्यांनी कोणालाही स्पर्श केलं तर अनेकांच्या जीवनातलं पावित्र्य जाऊन त्यांच्या जीवनाला पावित्र्य प्राप्त होतं. असं अखंड पावित्र्य ज्यांच्या जीवनामध्ये आहे हेच त्यांचं मंगल स्वरूप आहे, लक्षात ठेवा. किंबहुना त्यांचा देह सुद्धा पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. किंवा ज्ञानोबारांनी वर्णन केले, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. ज्यांनी स्वतःच जीवन सत्कर्मा करता समर्पित केलं त्याचं जीवन सर्व अंगाने पवित्र आहे. तुकोबारांचा एक अभंग आहे. तुकोबारे म्हणतात, त्या महात्म्याचं मांस सुद्धा पवित्र आहे बरं का. त्या महात्म्याची हाड सुद्धा पवित्र आहेत. मग त्यांनी केलेलं कार्य पवित्र आहे सांगायची गरज नाही, लक्षात ठेवा. त्यांनी ज्याला ज्याला स्पर्श करावा त्या प्रत्येक वस्तूला पावित्र्य प्राप्त होतं. इतकं त्यांचं जीवन मंगल स्वरूप आहे बरं का. इतकं मंगल स्वरूप आहे. आणि हा भाव मनी मानशी घेऊन ज्ञानोबारायांनी आम्हा तुम्हाला ही जाणीव करून दिली, बाबांनो, कोणत्याही कार्याचा जर आरंभ करायचा असेल तर एक भगवंताचं स्मरण करा, नाहीतर सद्गुरूंचं स्मरण करा. ज्ञानोबाराय थोर गुरुभक्त होते आणि गुरुभक्त असल्यामुळं त्यांनी अधिक अधिक वर्णन सद्गुरूंचं केलंय. आणि अधिक अधिक वर्णन सद्गुरूंचं करत असताना अनेक ओवीतून केलेलं आहे. पैकी 12व्या अध्यायातली पहिली ओवी आहे, सर्वांच्या परिचयाची आहे. बहुतांश लोकांना तोंड पाठ आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. त्यांच्या स्वरूपाचं वर्णन केले आणि वर्णन करून त्या महात्म्यांचा जय जयकार केलाय. पहिला शब्द आहे जय जय ओ. जय जय ओ 2 वेळा शब्द वापरलाय शास्त्रामध्ये. त्याला विप्सा म्हणतात. विप्सा ही 3 प्रकारची असते. एक आदर आरती, एक निश्चय आरती आणि तिसरी संपूर्ण आरती. 3 प्रकारची विप्सा केली जाते. एखाद्या व्यक्तीला जर आपण येणार आहे म्हणून जर सांगायचं असेल तर मी नक्की तुमच्याकडे येणार म्हणजे येणार, निश्चयार्थी बरं का. येणार म्हणजे येणार. एकच शब्द 2 वेळा वापरला जातो. वापरायचा म्हणून वापरला जात नाही, जाणीवपूर्वक वापरला जातो. येणार म्हणजे येणार, निश्चयार्थी बरं का. दुसरा आहे, एखादी व्यक्ती जर आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा आदर करण्याकरता एकच शब्द 2 वेळा वापरला. या या, बसा बसा. वाणीला वळण पडले म्हणून नव्हे बरं का, आदर करण्याकरता. या या, बसा बसा, आदरार्थी विप्सा. आणि संपूर्ण अर्थी, एखाद्याला काम दिलेलं आहे आणि ते काम पूर्ण केलं का त्याला विचारल्यानंतर ते म्हणतोय घर आणि घर सांगितलं बरं का. आमंत्रण एकच शब्द 2 वेळा वापरा. घर आणि घर सांगितलं म्हणजे सांगायचं काही शिल्लक ठेवलं नाही, पूर्ण केलं. याला संपूर्ण आरती म्हणतात बरं का. अशा 3 अर्थाने विप्सा केली जाते. इथं 2 वेळा शब्द वापरला. जय जय ओ. वापरणारे कोण आहेत आणि कोणावरची वापरतात हा महत्वाचा विचार आहे बरं का. आम्ही तुम्ही वापरतो यात नवल नाही आहे.
वापरणारे गुरु भक्त आहेत आणि वापरतात गुरूंच्या विषयी. आपल्या गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला अत्युच्च कोटीची आदराची भावना ज्ञानोबांनी या शब्दातून प्रगट केलेली आहे. काय आपल्या गुरूंच्या विषयी अंतःकरणामध्ये किती आदर आहे हे खऱ्या शिष्याच्या मुखातून ऐकावं, दांभिक शिष्याच्या मुखातून ऐकू नका बरं का. ज्ञानोबा हे सच्चे शिष्य होते. आम्ही शिष्य आहोत, शिष्य नव्हे. आणि आदराने वर्णन करतात आपल्या गुरूंचं बरं का. आपल्या गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला आदर व्यक्त करतात ज्ञानोबा. जय जय. हा कोणाला तरी वापरला जात नाही. आपण देवाचं भजन करतो, जय जय राम कृष्ण हरी. तिथेही युप्सा आहे बरं काही आदरार्थी. म्हणून आपल्या गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला आदर व्यक्त केलेला आहे. आदरार्थी याला विप्सा म्हणतात बरं का. एक त्याचं कारण. दुसरं कारण आहे त्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेला आदर व्यक्त केला, पण त्या आदर व्यक्त करण्यामध्ये फार मोठी फलश्रुती आहे बरं का. फलश्रुती आहे, फार मोठी फलश्रुती आहे. म्हणजे आदर व्यक्त करण्यामध्ये सुद्धा फलश्रुती आहे. आलेल्या व्यक्तीचा जर आदर केला तर घराण्याची कीर्ती वाढते. लक्षात ठेवा, त्या घराण्याला यश येतं. ज्यांनी ज्यांनी आपल्या घराण्यामध्ये आलेल्या व्यक्तीचा आदर केला त्यांच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. जर आलेल्या व्यक्तीचा जर अनादर केला तर माऊलींनी वर्णन केले, अतिथीचा अनादर घडला तर काय होतं, सुकृताची संपत्ती निघून जाते. म्हणजे आदर व्यक्त करण्यामध्ये काय फल आहे वर्णन केले. लक्षात ठेवा ज्ञानोबांनी. म्हणजे एक मोठा विचार ज्ञानोबांनी या मंगलाच्या चरणाच्या माध्यमातून जगाच्या समोर ठेवलाय. शास्त्र तर याच्यामध्ये आहेच, पण एक संस्कृती जगाच्या समोर ज्ञानोबांनी प्रकट केली बरं का. ज्ञान तर त्या महात्म्यांनी जगाला दिलंच, पण ज्ञान देता देता हा संस्कृतीचे धडे सुद्धा या समाजाला संत महात्म्यांनी दिले बरं का. आपल्या घराण्याची संस्कृती, आपल्या घराण्याची परंपरा जतन करण्याकरता आपल्या घरातल्या व्यक्तीने हे पहिलं कार्य केलं पाहिजे बरं का. म्हणून इथं ज्ञानोबा आहे आपल्या गुरूंच्या विषयी असलेला आदर व्यक्त करत असताना आम्हा तुम्हाला शिकवण देतात, आदर करावा बरं का. थोरांचा, थोर पुरुषांचा आदर करावा, ज्येष्ठांचा आदर करावा. कधी अनादर करू नये, कधीच अनादर करू नये. मुलाच्या दृष्टीने वडील श्रेष्ठ आहे, स्त्रीच्या दृष्टीने नवरा श्रेष्ठ आहे, शिष्याच्या दृष्टीने गुरु श्रेष्ठ आहेत, आणि भक्ताच्या दृष्टीने देव श्रेष्ठ आहे, आणि जगाच्या दृष्टीने संत श्रेष्ठ आहेत. मग जगाने संतांचा आदर करावा बरं का. स्त्रीने आपल्या पतीचा नेहमी आदर करावा, अनादर करू नये. एकही शब्द आपल्या पतीविषयी अनादराने मुखातून येऊ नये, म्हणून त्याला म्हणतात पतिव्रता. पतिव्रता ही पतीलाच देव मानते, देवाला देव मानत नाही. लक्षात ठेवा, फार मोठा विचार सांगितलेला आहे. म्हणून संतांच्या विषयी आदर आपण अखंड ठेवावा. तोच भाव इथं व्यक्त करताना ज्ञानोबा व्यक्त करतात की आपल्या गुरूंच्या विषयी असलेला आदर, आणि तो आदर व्यक्त करत असताना जय जय. का? कारण त्यांचं जीवनच तसं आहे बरं का. ज्यांच्या जीवनामध्ये आतापर्यंत पराजय कधी झालेला नाही. आमच्या जीवनात कधीतरी जय होतो बरं का, नेहमी पराजयच. ज्यांच्या जीवनामध्ये पराजय नाहीच आहे, ज्यांच्या जीवनामध्ये नेहमी जयच आहे, जयच आहे बरं का.
तुम्ही निरीक्षण करा, साधूच्या चरित्राचं निरीक्षण करा, चिंतन करा. हा, जिथं जिथं संत गेले, हे महात्मे गेले, तिथं त्यांच्या जीवनामध्ये जयच आहे, पराजय कधी नाही. लक्षात ठेवा. का? त्याचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. जीवनामध्ये जय नेहमी होण्याकरता त्या महात्म्याने इंद्रियांना जिंकलेला आहे. जिंकावा संसार येणे नावे तरी शूरवर खा. इंद्रियांना त्यांनी जिंकलेला आहे, विकारांना ज्यांनी जिंकलेला आहे त्यांचा आयुष्यामध्ये नेहमी जयच असतो, पराजय कधी नसतो. लक्षात ठेवा. आम्ही जिंकलेला नाही. माणसं घरातून निघतात, पंढरपूरला जाण्याकरता स्वतःची गाडी असते, 4 तासाचा प्रवास असतो, पण 4 तासाच्या प्रवासामध्ये 4 ठिकाणी माणसं खायला थांबतात. का? इंद्रिय ताब्यात नाहीत. इंद्रिय ताब्यात नाहीत. लक्षात ठेवा. हा, घरातून माणसं निघाली तरी कोल्हापूरला जाऊन येऊपर्यंत किती वेळा तरी खातात. हा, ताब्यात नाहीत इंद्रिय. लक्षात ठेवा. काही माणसांना निग्रह नाही. लक्षात ठेवा. मी एकदा पाहिलं, एका सप्ताहामध्ये पाहिलं, पंढरपुरामध्ये पाहिलं, कीर्तनामध्ये उभा राहिलेला टाळ घेऊन वारकरी मधली चाल दिली. भावार्थानंतर मधली चाल दिल्याबरोबर तेवढ्या वेळेमध्ये तो टाळ घेतलेला वारकरी बाजूला जाऊन तंबाखू सोडून तोंडात टाकला. बर का? निग्रह राहिला नाही. अरे 2 तासाच्या कीर्तनामध्ये सुद्धा तुम्हाला तंबाखू आवडता येत नाही, काय तुमचा जय करावा? ज्यांनी विकाराला जिंकलं, हो, ज्यांनी इंद्रियांना जिंकलं, त्यांचाच जय. बर का? म्हणून इंद्रिय निग्रह फार महत्वाचा आहे, मनोनिग्रह फार महत्वाचा आहे. आणि या अवस्थेमध्ये ही राहणारी संत मंडळी, बर का, आम्हा तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. यांचं सहज जीवन आहे, सहज जीवन आहे. बर का? म्हणून ज्यांनी इंद्रियाला जिंकलेला आहे, विकारांना जिंकलेला आहे, असांचा आपण जय घोष करावा. बर का? म्हणून इथं ज्ञानोबा अतिशय सद्भावनेतून बोलतायत. जय जय ओ. आपल्या सद्गुरूंच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये असलेली आदराची भावना, मी एक शब्द बोलून गेलो, अत्युच्च कोटीची भावना आहे. बर का? सामान्य समजू नका. अत्युच्च कोटीची भावना आहे. का म्हणा? तुम्ही ज्ञानोबारांचं कार्य पहा. ज्ञानोबारांचं कार्य जास्त आहे का सद्गुरू निवृत्तीनाथांचं कार्य जास्त आहे? ज्ञानोबारांचं कार्य आहे. जे जे कार्य केलं ते ज्ञानोबारांनीच केलं. निवृत्तीनाथांनी काहीही केलेलं नाही. पण त्यांच्या अंतःकरणामध्ये सद्भावना होती. माझ्या पाठीशी सद्गुरू असल्यामुळे सर्व कार्य सिद्धीला गेलं. बरं का? श्री गुरु सारिका असता पाठी राका, इतरांचा लेखा कोण करी, या भावनेतून हा अत्युच्च कोटीची आदराची भावना व्यक्त केलेली ज्ञानोबारांनी. हा, निवृत्तीनाथांचं नाव कोणी घेत नाही, ज्ञानोबारांचंच घेतात सगळेजण. पण ज्ञानोबाराय मात्र सांगतात, मी जरी एवढा मोठा असलो, मी एवढा जरी मोठा झालो, तर मी माझ्या स्वरूपाने मोठा झालो नाही, ते हे गुरुकृपेचे वैभव. याला म्हणतात आपल्या अंतःकरणामध्ये गुरुच्या विषयी असलेली ही आदराची भावना, म्हणून अत्युच्च कोटीची. बर का? हा, एवढा थोर महात्मा आपल्या गुरूंच्या विषयी एवढ्या आदराने वर्णन करतो. हे जीवनामध्ये शिकलं पाहिजे. म्हणून पहिला विचार म्हणलेला आहे जय जय ओ. का? त्यांचं जीवन शुद्ध आहे, निर्मळ आहे. बर का? शुद्ध म्हणजे निर्मळ.
दूध हे निर्मळ आहे, ते पाण्यालाही जवळ करतं, चहा पुडेला पण जवळ करतं, कॉफीला पण जवळ करतं बरं का. कोण? दूध. मी दुधाचं वर्णन करायलंय. दुधाच्या संगतीत जर पाणी गेलं तर पाण्याची किंमत दुधामुळे वाढते. पाणी दुधात घालून विकणाऱ्या लोकाला भेटा म्हणजे काय? 67 रुपये लिटर दूध आहे, पाणी 3 रुपये लिटर आहे, पण ते दुधात जर ओतलं तर दुधाच्याच किमतीनं जातं बरं का. का? ते अंगाने निर्मळ आहे, अंगाने निर्मळ आहे, पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. निर्मळता लक्षात ठेवा. दुधाची निर्मळता आहे. का निर्मळता सांगितली? दुधाला विटाळ नाही बरं का, दुधाला विटाळ नाहीये. पूर्वी, आता राहिलं नाही, ग्रहण कालामध्ये घरातलं पाणी सगळं सांडून द्यायचं असतं बरं का. आणि ग्रहण सुटल्यानंतर सर्वांनी गंगेला आंघोळीला जायचं किंवा नवीन पाणी त्या नळाचं आलं पाहिजे, आंघोळ करावे, नवीन पाणी भरावं. पाणी सगळं सांडावं लागतं, शिजवले अन्न टाकून द्यावं लागतं. ते ग्रहण कालामध्ये त्याचं पावित्र्य निघून जातं बरं का. अन्नाचं, पाण्याचं, वस्त्राचं. ज्या वस्त्रामध्ये तुम्ही ग्रहणामध्ये राहिला ती वस्त्र भिजवावी लागतात ग्रहण सुटल्यावर. पण त्या ग्रहण कालामध्ये दूध जर असेल तर दुधाला मात्र दुधाचं पावित्र्य जात नाही बरं का, दुधाचं पावित्र्य जात नाही. म्हणजे ते अंगाने निर्मळ आहे बरं का, अंगाने निर्मळ आहे. हा, कुठल्याही दोषाचा संबंध त्या दुधाशी नाही आहे. दूध जसं अंगाने निर्मळ आहे तसं ते महात्मे अंगाने स्वभावताच निर्मळ आहेत बरं का, निर्मळ आहेत. त्यांना निर्मळ होण्याकरता काय करावं लागत नाही, आम्हा तुम्हाला निर्मळ होण्याकरता प्रयत्न करावा लागतो. आमच्या तुमच्या जीवनामध्ये दोष आहेत, मल दोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे, ते घालवावे लागतात. मल दोष जाण्याकरता निष्काम कर्म करावं लागतं, विक्षेप दोष जाण्याकरता निष्काम उपासना करावी लागते, आणि आवरण नावाचा दोष घालवण्याकरता ज्ञान संपादन करावं लागतं. पैकी एकही दोष त्या महापुरुषाच्या महात्म्याच्या जीवनामध्ये नाही बरं का. निर्मळ आहे, कुठल्याच दोषाचा संबंध नाही. अगदी बोलायचं ठरलं तर दोषातीत, गुणातीत त्यांचं जीवन आहे. हा, तुकोबाराय बोलले, शेवटी बोलले, पण आरंभाला सुद्धा त्या महात्म्यांचं जीवन तसं आहे. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्य अंगा. हा, पापाचाही संबंध नाही आणि पुण्याचाही संबंध नाही. त्या महात्म्याला पुण्य सुद्धा करावं लागत नाही, का ते पुण्य स्वरूपच आहे. तात्पर्य त्यांचं जीवन निर्मळ आहे. हा, कुठल्याही दोषाचा संबंध त्यांच्या जीवनामध्ये येत नाही, लक्षात ठेवा. त्याला विटाळ म्हणतात, विटाळ. आणि तो फार सांगितलं शास्त्रामध्ये. आज हे भौतिक युग आहे, कोणी मानायला तयार नाही, आणि अधिक जर बोललं तर कायद्याने गुन्हा आहे, कायद्याने गुन्हा आहे. पण तो काही अंशाने पाळलाच पाहिजे. शास्त्र सांगतं इदन्न मम, पाळलाच पाहिजे. आज पाळत नाही. भोगाने विषय आला म्हणून सांगतो, गरज आहे काळाची बरं का. आपल्या घरातल्या मुलांची बुद्धी चांगली राहावी असं वाटत असेल, घरातलं पावित्र्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर महिलांनी पाळलं पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. पाळलं पाहिजे.
विटाळातलं अन्न खाणं म्हणजे पाप आहे, पाप लक्षात ठेवा. आज शिकलेले लोक मानायला तयार नाही. तुमच्या आमच्या मान्यावरती जग चाललेलं नाही, शास्त्र चाललेलं नाही. त्याचे परिणाम मात्र भोगावे लागतील हे मात्र विसरू नका बरं का. हा, सुरुवात झालेली आहे. हा, पुढं पुढं अधिक याची फळं आपल्याला भोगावी लागतील. मी निश्चयानं सांगतो, अगदी मामांच्या दरबारात सांगतो, लक्षात ठेवा. अधिक अधिक याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरती होईल. पवित्र हे पाळलं पाहिजे. सांगण्याचा हेतू माझा, संतांच्या जीवनामध्ये यातला काही संबंध नाहीये. निर्मळ आहे त्यांचं जीवन, हे बाकी कोणी करू शकत नाही. तुकोबराय फार सुंदर बोलणे, नाही निर्मळ जीवन काय करील साबण. साबणानं कुठं जीवन निर्मळ होते? साबण निर्मळ आहे? अहो, साबणच पहिल्यांदा तो केमिकल मधून निर्माण झाला, काय आपल्याला निर्मळ करणार आहे? म्हणून साधूचं जीवन हे स्वभावताच निर्मळ आहे बरं का. निर्मळ आहे. ज्याचं जीवन मलाने युक्त आहे, दोषाने युक्त आहे, त्या सर्व मलाला, त्या दोषाला निवृत्त करण्याचं सहज सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये आहे बरं का. म्हणून इथं शब्द वापरला शुद्ध. शुद्ध शब्दाचा अर्थ निर्मळ बरं का. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे. काय त्यांच्या जीवनामध्ये विशेषत्व आहे? जसं त्यांचं जीवन निर्मळ आहे तसे ते उदार आहेत. उदार आहेत म्हणजे नेमकं काय? उदारता कधी सिद्ध होते? संपन्नता असेल तर उदारता सिद्ध होते बरं का. संपन्नता असेल तर उदारता सिद्ध होते. म्हणून ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय, सुगरिणी आणि उदारे शब्द वापरलाय बरं का. सुगरीण असावी आणि ती उदार असावी. म्हणजे उदारतेला कधी महत्व? त्याच्या जीवनामध्ये काही विशेष स्वरूपाची संपन्नता असेल तर उदारता. ज्याच्या जीवनामध्ये संपन्नताच नाही पण उदार आहे, काय उपयोगता नाही ती लक्षात ठेव. आम्हाला फार दान करावं लागतं पण खिशात हात गाठला की आरपार रिकामाच जातोय, काय हाताला लागतच नाही. द्यावं असं वाटतं, फार लोकाला वाटावं असं वाटतं, पण देण्यासारखं काय आमच्याकडे नाहीच ना. म्हणजे नुसती उदारता असून उपयोग नाही, त्या उदारतेच्या मागे संपन्नता असावी लागते. जगामध्ये संपन्न लोक आहेत पण उदार नाहीत, उदार आहेत पण संपन्न नाहीत बरं का. काही उदारही नाहीत आणि काही संपन्नही नाहीत. पण संतांच्या जीवनाचा विचार केला तर संत संपन्नही आहेत आणि उदारही आहेत बरं का. मग काय संपन्नता संतांच्या जीवनामध्ये होती? लौकिक संपन्नता नव्हती. आणि लौकिक संपन्नता नव्हती म्हटले तर अलौकिक संपन्नतेच्या दृष्टीने विचार मांडतो, लक्षात ठेवा. लौकिकता संपन्नता साधूची सांगता येते, लक्षात ठेवा, सांगता येते. संपन्नता नामदेव महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये दारिद्र्य होतं. नामदेव महाराज रोज राहुळामध्ये भजन करायला जायचे. भजन करून आल्यानंतर काहीतरी व्यवहार करायचा आणि मग चूल पेटायची बरं का. महाराजांच्या जीवनामध्ये असं कधी घडलं नाही, भजन करून येण्याच्या आधी महाराजांच्या घरामध्ये चूल पेटत नव्हती. पण एकदा पेटली चूल. महाराजांनी विचार केला, मी घरी येण्याच्या आधी आज चूल पेटली कशी काय? काहीतरी घरात पाप शिरलंय. मागच्या दाराने चौकशी केली. चौकशांती लक्षात आलं महाराजांच्या धर्मपत्नीनं त्या परिसा भागवताच्या पत्नीकडून परिस आणला होता. तिनं सांगितलं, महाराज म्हणले कुठं परिस आहे? तो द्या म्हणले माझ्याकडे. अहो म्हणले त्या दुसऱ्याचा, माझ्याकडे द्या म्हणले. तो घेतला परिस आणि चंद्रभागेमध्ये टाकला. 4 दिवस गेल्यानंतर परिसा भागवंताची पत्नी
उसना दिला होता, मागायला आले. ओ आमचा परीस, म्हणजे आमच्या पतिदेवानी तो चंद्रभाग, अहो आमचा आहे, तुम्ही टाकला कसं काय? महाराज म्हटले त्या चंद्रभागेमध्ये टाकलाय, घेऊन या. ते म्हणले तुम्ही टाकलाय ना, आम्हाला द्या, तुमचं तुम्हीच आणून द्या. महाराज चंद्रभागेमध्ये गेले, खाली हात घातला आणि ओंजळ भरून दगड काढले, सगळे परीसच होते बर का. महाराज म्हणले तुमचा तेवढा ओळखून घ्या बर का. ज्यांच्या हाताचा स्पर्श दगडाला झाल्यानंतर दगडाला परिसत्व प्राप्त होते, ही संपन्नता आहे का विपन्नता याचा विचार करा एकांतात बसून. काय दगडाला स्पर्श केल्यानंतर परीस झाले सगळे दगड, हो संपन्नता नव्हती. आवड एवढी संपन्नता होती, एवढी संपन्नता होती. रावणाची लंका सोन्याची होती, आता राहिली नाही, पण ज्ञानोबरांचा सोन्याचा पिंपळ आजही आहे. रावणाची सोन्याची लंका राहिली नाही, लक्षात ठेवा. रावणाबरोबर गेली, ज्ञानोबराय गेली तरी अजून सोन्याचा पिंपळ आहे. याला म्हणतात संपन्नता. लौकिक दृष्टीने सांगालो बरं का मी. आणि अलौकिक दृष्टीने विचार केला तर त्यांची संपन्नता जर पाहिजे असेल तर ज्ञानाने संपन्न होते. आणि ज्ञानाने संपन्नता असणं हीच खरी जीवनातली खरी संपत्ती आहे. म्हणून या जगामध्ये श्रीमंत कोण असतील तर फक्त संत आणि संतच. बाकी सगळे दरिद्र आहेत, जरी अंबानी असला तरी. तुम्हाला कळण्याकरता शब्द वापरलो, त्यांचं माझं काय वाईट नाही, सगळी चांगलीच आहेत आपली. आज त्या वर्तमानपत्रामध्ये बातमी येते, जगामध्ये श्रीमंत कोण, श्रीमंत कोण. संतांच्या दृष्टीने सगळे दरिद्रीच आहेत, लक्षात ठेवा. फक्त संत श्रीमंत आहेत. एक प्रसंग आपल्याला सांगतो. एकदा ब्रह्मीभूत दादा महाराज साखरे, ज्यांनी या ज्ञानेश्वरीचं पहिलं भाषांतर केलं, कंसात विनायक महाराज जोशी मूळ नाव त्यांचं, पण टोपण नाव दादा महाराज साखरे. हे एकदा सोलापूरला गेले आणि एका श्रीमंताच्या घरी गेले बरं का. आणि त्या श्रीमंताला त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये नवकोट नारायण म्हणत होते. एवढा तो श्रीमंत होता. काय म्हणत होते त्याला? नवकोट नारायण. आणि दादा महाराज त्यांच्याकडे गेले. त्यांची फार श्रद्धा होती त्यांच्यावर, दादांच्यावरती. रात्री कीर्तन करून आले. दादा महाराज मुक्कामाला थांबले आणि मुक्कामाला थांबल्यानंतर ते दादा महाराजांचे पाय चेपत होते, पाय चेपत होते. आणि पाय चेपता चेपता त्यांनी विचारलं, का हो महाराज, दादा तुम्ही सांगताय सगळे संत श्रीमंत होते, सगळे श्रीमंत होते, पण सगळे दरिद्री नारायणच आहेत, असे कोण श्रीमंत आहे? दादा महाराजांनी ऐकून घेतलं. अनेक उदाहरण दिली, नाथ महाराजांचं उदाहरण दिलं. म्हणले आत्ता कोण आहे मला सांगा म्हणले, झालेलं सांगू नका, आज मला पाहायला मिळेल का म्हणले. दादा महाराज म्हणले आत्ता तुला देतो, या घडीला उदाहरण देतो म्हटले. तुझं नाव काय? नवकोट नारायण. हा, सोलापूर जिल्ह्यामध्ये तुझ्या श्रीमंतीची बरोबरी कोणी करू शकत नाही. तुझ्यासारखा नवकोट नारायण माझं पाय चेपतो, याच्यापेक्षा श्रीमंती काय असावी म्हटले. तू एवढा श्रीमंत आहे, तुला असा कोणी पाय चेपणारा भेटला का म्हटले. तात्पर्य याला म्हणतात संपन्नता बर का. आणि असे संत ज्ञानाने संपन्न होते. आणि ज्ञानाने संपन्न असल्यामुळे त्यांनी उदार अंतकरणाने जगाला दिलं बर का. आज 9,900 ओव्या दिलेत. एक ओवी आयुष्याला चिंतन करायला आयुष्य कमी पडते. मी उदारता सांगतोय बर का. एक ओवी आयुष्याला चिंतन करायला आयुष्य कमी पडतं, लक्षात ठेवा.
नाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. दासोपंत नावाचे थोर संत होऊन गेले मराठवाड्यामध्ये. त्यांनी त्या गीतेवरती भाष्य लिहिलं. 1,00,000 ओव्या लिहिल्यात. 1,00,000. किती? 1,00,000. त्यांना वाटायला लागलं मी 1,00,000 ओव्या लिहिल्या, माझ्या कोणी वाचत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 9,000 लिहिल्या, त्यांच्याच पुन्हा पुन्हा वाचतात. असा त्यांना गर्व झाला. नाथ महाराजांच्या लक्षात आलं आणि नाथ महाराज त्यांना भेटण्याकरता गेले. फक्त भाव सांगतो आपल्याला, कथा आहे फार मोठी. आणि आमंत्रण दिलं, आमच्याकडे गोकुळ अष्टमीचा उत्सव असतो, आमच्याकडे तुम्ही उत्सवाला या. होकार दिला. ते आले, त्यांची व्यवस्था केली. आणि नाथ महाराजांनी पहिल्या दिवशी ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही ओवी घेतली बरं का. आणि या ओवीवरती नाथ महाराज 6 महिने बोलत होते. किती? 6 महिने. ओम नमो जियाद्या या पहिल्याच शब्दावरती नाथ महाराज 6 महिने बोलत होते. दासोपंतांच्या लक्षात आलं ओम नमो जियाद्या या पहिल्या ओवीचा अर्थ सांगायला जर 6 महिने लागतात तर 9,000 ओव्या सांगायला किती महिने लागतील. उठले आणि साष्टांग घातलं त्यांनी नाथ महाराजांना. मी काय सांगतो लक्षात ठेवा, अशा 9,000 ओव्या दिल्या. एक ओवी आयुष्यभर चिंतन करायला कमी पडते. याच्यापेक्षा उदारता काय असावी हो. उदार सामान्य ज्ञान दिलं नाही ना जगाला, लक्षात ठेवा. या ज्ञानावरती बरीच माणसं श्रीमंत झाली. या ज्ञानावरती अनेक जण संपन्न झाले. त्यांनी जगाला ज्ञान देण्याचं कार्य केलं. म्हणजे ज्ञानाची संपन्नता संतांच्या जीवनामध्ये होते आणि ते ज्ञान त्यांनी जगाला अखंड वाटलं. संत उदार उदार भरले अनंत भांडार, याला म्हणतात उदारे. आणि त्यांच्या उदारतेची प्रसिद्धी ते प्रसिद्ध होते. मी नेहमी विचार सांगत असतो, प्रसिद्धी करता त्यांनी हे कार्य केलं नाही, त्या कार्यातून त्यांची प्रसिद्धी झाली बरं का. आम्ही प्रसिद्धी करता कार्य करतोय. आम्ही प्रसिद्धी करता कार्य करतोय. पण त्यांचं कार्यच एवढं श्रेष्ठ ठरलं, त्यांना प्रसिद्धी करता काय करावं लागलं नाही. त्यांच्या कार्याची प्रसिद्धी कुठपर्यंत आहे हो सांगू का. उभारिला ध्वज तिही लोकावरी ऐशी चराचरी. तिन्ही लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी आहे. आमच्या भागापुरती सुद्धा नसते बरं का. तिन्ही लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी आहे का. त्यांचं कार्यच त्या तोलामानाचं आहे, लक्षात ठेवा. त्या उदारतेचा परिणाम, त्या संपन्नतेचा परिणाम वेदाने त्यांचं वर्णन करावं, पुराणाने वर्णन करावं, देवाने वर्णन करावं. याच्यापेक्षा प्रसिद्धी काय असावी हो. कोणीतरी चॅनलवाल्याने वर्णन करणं म्हणजे प्रसिद्धी नव्हे. एखाद्या वर्तमानपत्रवाल्याने वर्णन करणं म्हणजे प्रसिद्धी नव्हे. काही लोक पूर्वी राजे लोकांच्या दरबारामध्ये होते, त्यांना भाट म्हणायचे. भाट ते राजे साहेबांची स्तुती करायची बरं का. ते त्याच्याकरता पगाराने ठेवलेले असायचे. पण या संतांची प्रसिद्धी आज देवाच्या मुखात आहे, पुराणाच्या मुखात आहे, वेदाच्या मुखात आहे, शास्त्राच्या मुखात आहे. एवढी अत्युच्च कुटीची यांची प्रसिद्धी आहे. उदारे प्रसिद्धी. माशा महात्म्यांनी जगाला आणखी काय दिलं. ज्ञानोबराय म्हणतात, अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा अखंड ज्यांनी वर्षाव केला बरं का. अखंड वर्षाव आनंदच त्यांच्या जीवनामध्ये होता. त्यांनी जगाला आनंदच दिला. जेवढे जेवढे दुःखी लोक त्यांच्या सहवासामध्ये गेले, त्या सर्वांना आनंदमय केलं, लक्षात ठेवा. दुःख कोणाचं शिल्लक ठेवलं नाही.
म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या जीवनातलं दुःख जावं असं जर वाटत असेल तर जे स्वतः आनंद स्वरूपामध्ये राहतात त्यांना भेटायला जा. तुकोबरांनी वर्णन केले, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. सतत ब्रह्मानंदामध्ये राहणारे, ब्रह्मरस सेवन करणारे, ब्रह्मरसा व्यतिरिक्त कशाचा त्यांच्या जीवनामध्ये संबंध नाही. लक्षात ठेवा, ब्रह्मरस म्हणणं काय आणि आनंद म्हणणं काय एकच बरं का. सतत ब्रह्मानंदामध्ये राहणारे आणि त्या आलेला आपला आनंदाचा अनुभव त्यांनी जगाला वर्षाव केला. वर्षाव म्हणजे पाऊस पडतो, पाऊस पडताना तो कुठेही पडतो बरं का, सारखाच पडतो. त्यांनी सर्वांच्या वरती या आनंदाचा वर्षाव केला, अनवरत अखंड केला. पाऊस फक्त काही ऋतूमध्ये पडतो बरं का, पाऊस काही ऋतूमध्ये पडतो. 12ही महिने आनंदाचा वर्षाव करणारा जर कोण असा असेल तर एक संतच आहे बरं का. 12ही महिने आनंदाचा वर्षाव. म्हणून तर नामदेवरांनी वर्णन करावं, विठोबाचे राज्यामा नित्य दिवाळी. आम्हाला शिमगा माहितीच नाही म्हणतात, आम्हाला दिवाळी माहितीच नाही बरं का. म्हणजे अखंड आनंदामध्ये राहणारे आणि असा आनंदाचा वर्षाव त्यांनी जगावरती केला. ज्ञानोबा म्हणतात, अशा सद्गुरूंच्या ठिकाणी मी नतमस्तक आहे बरं का. अशा महात्म्यांच्या ठिकाणी मी नतमस्तक आहे. अशा महात्म्यांचं वर्णन करणंच म्हणजे हे मंगल आहे बरं का. म्हणून आज हा उत्सवाचा आरंभ आणि पहिल्या दिवशी त्या महात्म्यांचं, त्या सद्गुरूंचं, संतांचं वर्णन करावं. म्हणून ते वर्णन करणंच म्हणजे मंगल स्वरूप आहे. या भावनेतून काही मंगल स्वरूपाचं त्यांचं जीवन कसं आहे असा मी भाव आपल्यासमोर माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगत असताना याच्यामध्ये जे योग्य आहे, शास्त्र शुद्ध आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही ग्रहण केलं तेच सांगितलं. आणि ओघाने माझ्या वाणीतून काही चुकीचे शब्द आले असते तर ते खास माझे आहेत, ते माझे मला परत करा, जाताना घेऊन जाऊ नका. जेवढं चांगलं सांगितलं तेवढंच घ्या. तुटकी चप्पल ठेवा आणि चांगली चप्पल न्या. म्हणजे वाईट विचार, तुटके विचार टाकून द्या इथंच आणि चांगले विचार घेऊन जा बरं का. जे चांगलं सांगितलं, योग्य सांगितलं तेच जीवनामध्ये गा. ते गुरुमुखातून आलेलं आहे आणि तेच आपल्यासमोर अनुवाद रूपाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा झालेली सेवा त्या महात्म्यांच्या चरणी समर्पित करून या सेवेला पूर्वविराम देतो. एक सूचना देतो, आम्ही काही ग्रंथ प्रकाशित केलेत. तुकोबारांची 108 नावं आहेत. त्या प्रत्येक नावाचं भाषांतर केलेलं अष्टोत्तर नामावली भाष्य हॅलो चिंतनीय ग्रंथ आहे. सकल संत गाथेतील प्रासंगिक अभंग एकत्र केलेली भजनी मालिका आदर्श अभंगवाणी सर्वांना ती उपयोगाची आहे. हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरीच्या पारायणाची प्रार्थना नित्य नेमाने आपल्याला वाचता यावी. छोटंसं पुस्तक आहे, नाटाचे अभंग आहेत, रोज त्याचं पठण घडावं. आणि काही परमार्थाची वाटचाल करताना छोटे छोटे नियम आपण पाळले पाहिजेत. म्हणून छोटीशी नियमावली अशी काही पुस्तक आहेत. कोणाला त्याचा संग्रह करायचा असेल तर करा, इथं मिळेल. कुंडली कवरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दाने जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रते वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांचील तो ते लाहो प्राणिदात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते जे अर्णव पिशांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो
होना सर्व सुखे पूर्ण होणे ते लोके भजी जो आदे पुरुके अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके द्रष्टा दृष्ट विजय होवावे एत मने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे बरे ज्ञान देवो सुख्या झाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय बजरंग बली की जय सकल संत की जय।